जाऊया मंदिरामध्ये आपण। वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मार्क स्पेशल डिश अँड ब्लॉग। तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या मस्त अशा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये, ते सुद्धा उज्जैनवरून महाकालच्या दर्शनासाठी आम्ही आता निघालेलो आहोत। तिकडे बघा आहे मोनाली, मम्मी वगैरे गेलेली आहे पुढे। हां, तर आता आम्ही दर्शनासाठी चाललो, म्हणजे आम्ही रूम घेतली होती ना तिकडे, तर रूममध्ये तयारी वगैरे केली, सगळ्यांनी फ्रेश वगैरे झालं, म्हणजे आंघोळ वगैरे सगळ्यांनी करून घेतली आणि आता आम्ही निघालो आहे दर्शनाला जायला। लिफ्टने आले असते तरी ना, तर आता आम्ही चालतोय खालती दर्शनासाठी। हे बघा काकी, हाय। तर चला आता जाऊया आपण खालती दर्शनासाठी। आता आम्ही रूममधून बाहेर निघालो आणि नाश्ता वगैरे रूममध्ये थोडासा केलेला आहे। आता बघू अजून बाहेर काय नाश्ता केला तर अजून करू। तर सगळ्यात पहिले दर्शनाला जायचं आहे आम्हाला, तर बघूया जेवढा व्हिडिओ काढायला पॉसिबल होईल तेवढा जास्तीत जास्त व्हिडिओ मी काढेल, आणि जेवढ्या नाही जमल्या मग तेवढ्या पुढे बघूया। चला मग आता जाऊया आपण। तर हा बघा, हा मंदिराला जायचा रोड आहे ना, इथे सगळे असे शॉप्स आहेत काय काय। तर आता जाऊया इकडनं आपण। आता आम्ही चाललोय आता पायऱ्या चढून आणि दर्शनासाठी। तर चला महाकालच्या दर्शनासाठी आले आणि महाकालचा जर कपाळावरती टिक्का नाही लावला मग काय केलं यार। त्याच्यामुळे मग आम्ही सुद्धा मस्त असं चंदनाचा लेप आणि त्याच्यावरती मस्त असं हर हर महादेव किंवा महाकाल ओम स्वस्तिक हे सर्वांनी लावून घेतलं। तुम्ही पण आले तर तुम्ही सुद्धा नक्की लावून घ्या, कारण की खूप सुंदर वाटते ते। हे जे महाकालचं लावतात ना, मला हे लावायचं होतं, याची रील पण शूट करायची होती। जर तुम्हाला रील बघायची असतील तर आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, त्याच्यावरती दिसतील। मोनाईचं पण इंस्टाग्राम अकाउंट आहे, माझं पण इंस्टाग्राम अकाउंट आहे। तर सगळ्यांना आता पुढे गेले आहेत म्हणून आता आम्ही पण चाललो पुढे। तर आता जाऊया मंदिरामध्ये आपण। बरोबर, कोणत्या चला येत आहेत आता। मम्मी आली तिकडनं ओरडर की काय फोटो काढताय, चला लवकर लवकर। सगळे बाहेर गेले, मग चल लवकर। म्हणजे सुकल्यावरती असं कडक कडक सारखं वाटतंय ग ना, सुकल्यावरती ते असं कडक कडक सारखं वाटतंय। तर आता चला, आता दर्शनासाठी कुठून जायचंय, पण आपण इकडनं चढून आले आणि चला आता सगळ्यांना पुढे गेला, आम्ही बडापट जातो आता। मोनाली दाखव कशी दिसते, हे बघा मस्त दिसत आहे मोनाली पण। आणि हे बघा आता हे बस स्कार्फ आणि टी शर्ट वगैरे। तर नंतर आम्ही पोहोचलो मंदिराच्या बाहेर आणि तिकडनं आम्ही प्रसाद घेतला। ही टोपली जी तुम्हाला दिसते ही 10 रुपयाची होती आणि त्यासोबत हे प्रसाद देतात, हे 100 रुपये किंवा 150 रुपये। तो आम्ही घेतला आणि मग निघालो मंदिरामध्ये जायला। हे बघा सरळ इकडनं मंदिरामध्ये जायला रस्ता आहे, तिकडनं आम्ही पण पुढे गेलो। आता आम्ही मंदिराच्या मध्ये एंटर करत आहोत आणि इकडे बाहेरून आहेत ना मुख दर्शन दाखवत आहेत, म्हणजे LED चालू आहे स्क्रीन, तुम्हाला पण दाखवतो मी, थांबा। हे बघा किती मस्त वाटत आहे ना, ज्योतिर्लिंगामधलं एक बाबा महाकाल, खूप सुंदर वाटत आहे बघा। आता मध्ये व्हिडिओ काढायला जमेल की नाही माहित नाही, म्हणून इकडनं तरी तुम्हाला दाखवते। मग आपण दोघं जात मागे, चला आता जाऊया मध्ये आपण आणि मग मध्ये जाऊन दर्शन घेऊया। मध्ये जाऊन किती व्हिडिओ काढायला जमेल आणि किती नाही ते माहित नाही ना ग, त्याच्यामुळे चला बघूया आता मध्ये जाऊन जे काय होईल ते। चला
गर्दी बघा किती आहे. अरे मम्मी मोनाली मला वाटतं. तर आता आम्ही मंदिराच्या इकडे जवळपास हे सगळं बघायचं तर मला हे कॉरिडॉरचं आहे बघ. हे इथे सगळ्यांच्या हे बघ कॉरिडॉरचं आहेत बघ ते मूर्त्या त्या बघा. ते रात्री भारी दिसतात. आपण रात्री परत येऊ मग. तर चला आता जाऊया मंदिराच्या इकडे. पहिले दर्शन घेऊया त्याच्यानंतर तुम्हाला मी कॉरिडॉरच्या इकडच्या पण दाखवेल. चला तर आता आम्ही प्रवेश केला मंदिराच्या कॉरिडॉरच्या इकडे. जिकडनं आपण मंदिरामध्ये जायला रस्ता आहे आणि बाहेर महादेवाच्या खूप साऱ्या सुंदर सुंदर मस्त मस्त अशा मूर्त्या आहेत. आणि तुम्ही गर्दी बघू शकता. एवढी जास्त प्रमाणावर गर्दी होती ना, खूप जास्त. तर सॅटर्डे संडे होतं त्याच्यामुळे एवढी गर्दी होती की कशामुळे होते माहीत नाही, की नेहमीच एवढी गर्दी असते माहीत नाही, पण खूप जास्त गर्दी होती. पण मस्त वाटत होती, एकदम प्रसन्न वातावरण. तर आम्ही मंदिराच्या इकडे मध्ये चाललेलो आहोत आणि आता मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला मंदिरातलं शूटिंग मी नाही दाखवू शकत. बाहेर निघालो. हरा हरा तर तुम्ही विचार करत असाल की मगाशी मी सांगितलं मंदिराच्या मधल्या व्हिडिओ नाही काढू शकत, परमिशन नाही. हा परमिशन नव्हती, पण खूप सारे लोक व्हिडिओ काढत होते त्याच्यामुळे मग आम्ही सुद्धा थोड्या थोड्या व्हिडिओ काढून घेतल्या. कारण की या बहाण्याने आमच्या सोबत तुमचं सुद्धा दर्शन होईल, त्याच्यामुळे आम्ही थोडेसे व्हिडिओ काढून. हे गाईज तर मस्त असं आमचं दर्शन झालेलं आहे. जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी तुम्हाला सुद्धा दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे, पूर्ण रिस्कवरती. तर तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन करून घेतलं असलं उज्जैनच्या महाकालचं, शिवशंकराचं. मग तुला कसं वाटलं? आपल्याला तिकडे रील शूट करायचे एक दोन, पण एवढी गर्दी आहे ना काय सांगू तुम्हाला. फोटो काढायचे नाही, रील शूट करायचे आहेत, पण खूप गर्दी आहे. रात्री संध्याकाळी तर तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग आहेत ते मी दाखवतो. गर्दी बघा किती आहे. तर आम्ही आता महाकालचं दर्शन घेऊन आले आणि इथे अजून पण दुसरे खूप सारे शंकराचे मंदिर आहेत. तिकडे पण आपल्याला दर्शन घ्यायला जाऊया सगळीकडे एक एक करून. हे माझा अजून आहे. कसं दिसतंय सांगा बरं कमेंट करून. तुम्हाला कसं दिसतंय? आणि अजून पूर्ण माझ्या गोल बाजूने सगळीकडे बघा किती गर्दी आहे. तर आता आमचं दर्शन वगैरे सगळीकडे झालं. आता आम्ही इकडे मंदिराच्या परिसरामध्ये बसलो. कुणाली हे गाईस, तर आम्ही उज्जैनच्या ट्रिपसाठी कोण कोण गेलो होतो तुम्हाला मी दाखवलंच नाही, तर ते दाखवतो. आम्ही उज्जैनच्या ट्रिपसाठी आम्ही गेलो होतो 9 जण. पप्पा, काका म्हणजे पप्पांचा फ्रेंड आहेत ते, आणि हे बघा ह्या दुसऱ्या 2 काकी आहेत ना या होत्या. त्यानंतर प्लस परत रोहन होता, दुसऱ्या काकी होत्या, मम्मी, मोनाली आणि मी. आम्ही एवढे जण मिळून गेलो होतो. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते मंदिराच्या बाजूला जो कॉरिडॉर आहे ना त्याच्यामध्ये बघायला चाललो आहे. तिकडे पण खूप सुंदर सुंदर महादेवाचे सगळे अवतार जे आहेत ना
त्या सगळ्या मूर्त्या आहेत, तर तिकडे बघायला चाललोय आता. चला मग तुम्हाला पण दाखवतो ते सर्व. तर आमचं आता मंदिरामधलं दर्शन झालं आणि बाजूचा एरिया आम्ही जो आहे ना तो बघितला नाही, कारण की खूप जास्त ऊन आहे, त्याच्यामुळे आम्ही बाजूचा एरिया नाही बघितला. आता आम्ही संध्याकाळी परत येऊ, जेव्हा लाईटीमध्ये अजून जास्त चांगला दिसेल. त्याच्यामुळे संध्याकाळी आम्ही पुन्हा येऊ आणि संध्याकाळी मस्त तुम्हाला सुद्धा मी दाखवेल. मस्त शंकराचे सगळे अवताराचे जे सर्व मूर्त्या आहेत ना, खूप सुंदर सुंदर कॉरिडॉरमध्ये होते. मी बघितले, आता मी दाखवले नाही कारण की ऊन होते, त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलेच नाही. तर संध्याकाळी आम्ही परत येऊ ना, तेव्हा तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवेल. चला मग आता रूमवरती जाऊ. पहिले आम्ही काहीतरी खातो, त्यानंतर रूमवरती पण जायचं आहे. चला हे गाईस, तर आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो. तिकडेच एक बडा गणपतीचं मंदिर होतं, तिकडे आमचं दर्शन करायचं राहिलं होतं. तर आम्ही त्या मंदिरामध्ये घेतलं आणि बाप्पांचे दर्शन घेतले. बघा किती मस्त मोठी महाकाय मूर्ती आहे. त्यानंतर जसे बाहेर आलं तसं खूप साऱ्या शॉपिंगच्या वस्तू होत्या मुलींच्या. तरी बघा मम्मी आणि मोनाली काय बघते, मस्त आहेत ना. ये कड़ा कितने का है? 50 रुपए का भैया। वो मेरे छोटे 5-10 रुपए की आ रही। ते टिकल्यांवाला होता ना फक्त. काय आला म्हणाले ते बघ, हे टी शर्ट मस्त आहेत ना. हे बघ, 2-2.5 साल का लड़के के लिए कितने? मोहाली हे टी शर्ट आहेत. आता आमचं दर्शन झालं, तर आता आम्ही चाललोय जेवायला. तर बघू आता कुठे काय चांगलं भेटेल, इकडे आता जेवायला जातो आम्ही. तर आम्हाला सर्वांना लागली होती खूप जोरदार अशी भूक, त्याच्यामुळे आम्ही मस्त हॉटेलमध्ये जेवायला तर आलो आणि वरती जाऊन बसलो सुद्धा जेवायला, जिथे फॅमिली बसायची जागा होती तिकडे. पण तिकडे जाऊन नंतर समजलं की इथे कांदा लसूणच नाही आहे जेवणामध्ये, म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण इकडे कुठेच कांदा लसूण नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही तिकडनं मग दुसरीकडे गेलो. तर आधी गेलेले ना त्या हॉटेलमध्ये, ते हॉटेल जैन हॉटेल होतं, त्याच्यामुळे कांदा लसूण नाही, त्याच्यामुळे आता परत आम्ही दुसरीकडे आलोय. तर तुम्हाला इकडचा रिव्ह्यू देईल. इकडे पण अनलिमिटेडच फूड आहे. तर चला आता इथे अनलिमिटेड आहे आणि ये टेबल जॉईन हो सकते हैं. तर आता इकड नाम काय आहे, हे बघा मंदिर आहे ना, मंदिराच्या जस्ट जी समोरची गल्ली येते ना त्याच्यामधून आलं की इथे शॉप आहे आणि खूप चांगलं अरेंजमेंट वगैरे पण आहे, बसायला वगैरे पण खूप छान आहे. मोनाली मंदिर बघ भारी दिसते. तर आम्ही ऑर्डर केली होती थाली, कारण की इकडे थालीच होती. तर आम्ही सर्वांनी ऑर्डर केली थाली आणि सगळ्यांना मस्त असले जेवायला बसलो. मोनाली नाही जेवत होती कारण की तिला असं जेवण नव्हतं, कारण की सुद्धा कांदा लसूण नव्हतं जेवणामध्ये. तर ही बघा आता मागवलेली थाळी आलेली आहे. बटरवाली रोटी आहे, पापड आहे, आलू मटरची भाजी, भाजी, काकडी, चला आम्ही खाऊन खाना थोडंसं. चला मग आता आम्ही खाऊन घेतो आणि मग खाल्यावरती तुम्हाला मग खाना थोडं तरी. तुला नाही आवडत, उन्हाळ्याला कांदा लसूणचं आवडत नाही, बिना कांदा लसूण त्यामध्ये जे खात नाहीये त्याला थोड्या वेळ भेटेल.
A few minutes later. तर आमच्या सर्वांचं जेवण झालं आणि जेवल्यानंतर आम्ही बाहेर निघालो. मम्मी त्यांनी एक सुद्धा दुकान सोडलं नाही शॉपिंगसाठी. सगळ्या ठिकाणी असं कोण बांगड्या वगैरे असं काय काय कटलरीचं सामानच विकत होतं. मम्मी ते सगळ्या दुकानामध्ये बघत होते आणि घेतल्या पण थोड्याफार वस्तू. तर आमच्या सर्वांचं मस्त असं करून झालं दर्शन. त्याच्यानंतर आम्ही मस्त असं खाऊनसुद्धा घेतलं, म्हणजे पेटपूजासुद्धा झाली. त्यानंतर आम्ही निघालो होतो जायला रूमवरती. तर आम्ही विचारलं होतं की रूमवरती जाऊ, थोडासा आराम करू आणि त्यानंतर मग संध्याकाळी टायमाला परत बाहेर निघूया उज्जैन एक्सप्लोअर करायला आणि रामघाटची आरती बघायला. महाकालचं दर्शन करून आलेले आहेत ना मम्मी. लांबून झालं ना खूप, पण झालं व्यवस्थित दर्शन करून. पण नाही, आपल्या कुठे 2 लाईन जवळून होत्या ना, त्यामुळे दर्शन झालं. आम्ही थोडंसं बाहेर फिरून घेतलं. झालं असतं आपलं, पण तुमच्यामुळे राहिलं मोबाईल. तसं नाही गं, तुमचं जिकडून लागलं तिकडून आणि थोडंसं बाहेर फिरून घेतलं आम्ही आणि आता आलो. आता परत आहेत ना संध्याकाळी आम्ही परत आहेत ना शिप्रा घाटची आरती की कोणती असते ना, शिप्रा घाटची 3रा फ्लोअर. तर ती तर शिप्रा घाटची आरती बघायला आम्ही जाऊ आता थोड्या वेळामध्ये. थोड्या वेळ आराम करू आता आणि आराम केल्यानंतर जाऊ. आणि तेव्हा आहेत ना तो बाजूचा जे मंदिराच्या बाजूचा तो कॉरिडॉरचा जो प्लेस आहे, तिथे सगळ्यात भारी भारी सुंदर सुंदर मूर्त्या आहेत ना, त्या तुम्हाला सगळ्या एक्सप्लोअर करेल नंतर मी. चला मग थोड्या वेळाने आता भेटूया. आता आम्ही पण रेस्ट करतो आणि मग थोड्या वेळाने भेटू. बाय बाय.